एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे बुधवारी दिनांक 11 रोजीच्या भयंकर वादळामुळे शेतीसह वीज पुरवठ्याचे मोठे नुकसान झाले। कासोदा आणि परिसरातील कृषी वीज वाहिनीवरील तब्बल 100 खांब जमिनीदस्त झाले आहेत। 5 दिवसानंतर पाणी योजनांसह गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला। पाचोरा तालुक्यातील लोहारा गावाला पाणी पुरवठा करणारी बांबुरुड धरण व मसाज गावाजवळील लगुपाट बांधारे धोरणामध्ये मृत्यूसाठा अंशतः शिल्लक राहिला। पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या मागणीवरून गावांसाठी सध्या 2 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। आता ग्रामपंचायतीने 3ऱ्या टँकरची ही मागणी केली। दुसरीकडे ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे। जामनेर तालुक्यातील पहुर शेंदर्णी रस्त्यावर डंपरने दिलेल्या धडकेत डॉक्टर स्नेहल प्रीतम यांचा मृत्यू झाला। त्यात जामनेर येथून त्यांचे वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत पाचोरा येथे जात होत्या। ही घटना गांधेगाव जवळ रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। जळगाव जिल्ह्यात राज्य शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव 2025-26 उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला। सर्व शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले। शाळेला पहिला दिवस खास व्हावा म्हणून मुलांचे स्वागत मान्यवरांनी केले। पारधी तालुक्यातील धरणगाव येथे जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्र्यांनी बैलगाडीने पोहोचत मुलांचे स्वागत केले। पारोळा तालुक्यात वृद्धास बोलण्यात गुंतवून पैसे दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत दुचाकीच्या हँडलला 1.5 लाख रुपये असलेली पिशवी अज्ञात त्यांनी लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी घडली। याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बोदवड तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत फुले, बुके, गणवेश, चॉकलेट देऊन करण्यात आले। जिल्हा परिषद शाळांमध्ये शासकीय यंत्रणेचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आले होते। यावल तालुक्यात काही हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली। या निमित्ताने रावेर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी शाळेचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांचे वाटेवर फुलांचे स्वागत आणि शिक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल अशा पद्धतीने स्वागत केले। यानंतर विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। भुसावळ तालुक्यात ताप्ती पब्लिक CBSE इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी पहिल्याच दिवशी प्रिन्सिपल नीना कटलर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। जामनेर तालुक्यात श्रीरामपूर येथे विवाहित तरुणीवर रस्त्यात हल्ला केल्याप्रकरणी जामनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पारस ललावणी यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। ही घटना श्रीरामपूर येथे 10 जून रोजी दुपारी 4:30 वाजता घडली। पारोळा तालुक्यात पिंपळकोठा येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे स्मशानभूमीत जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता। पावसाळ्यात नाल्यातून वाट काढत मृतदेह नेण्याची वेळ येत असल्याने शेवटचा प्रवासही खडतर व्हायचा। या समस्येची दखल घेत येथील प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या लागवडीच्या शेतातून रस्ता उपलब्ध करून देत आपले सामाजिक बाण दाखवले। जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कुटुंबातील हरवत चाललेला संवाद कोणत्या तरी कारणाने रागविले तसेच सोशल मीडियावर अथवा अन्य कारणातून झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीच्या पलायनाचे प्रमाण वाढत आहे। यासोबत आता महिला देखील बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे। जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यात 654 महिला तर 139 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत। त्यातील काही जणींचा शोध लागला, मात्र बेपत्ता होण्याची ही आकडेवारी चिंताजनक आहे। त्यामुळे पालकांनी व महिलांनीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे।